चंद्रपूर जिल्ह्यातील नागबीड तालुका पंचायत समिती येथील आधार सेंटर बंद असल्यामुळे लोकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे। वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारले असता उडवाउडवीचे उत्तरे देतात। आधार सेंटर बंद असल्यामुळे लोकांचे वैयक्तिक कामे ठप्प झाल्याचे दिसून येते। शासनाची लाडकी बहीण योजना तसेच अनेक कामानिमित्त वापरले जाणारे आधार कार्ड माणसाची ओळख हे आधार कार्ड दर्शविते, परंतु शासन लोकांना सहकार्य करत नसल्याचे दिसून येते। राजन शेंडे, विदर्भ प्रतिनिधी, नागपूर। ताई नमस्कार, कशासाठी आले आपण आता पंचायत समितीला? सर, आपण आधार कार्ड अपडेट करासाठी आलो. आता आधार सेंटर तर बंद आहे. हो सर, बंद आहे. किती दिवसापासून बंद आहे हे? आजच आलं सर. अच्छा, आधार सेंटर आज बंद आहे, तर मग तुम्ही समोरच्या कोणत्या वरिष्ठ अधिकाऱ्याला भेटले का? नाही. नाही सर, काय नाव आहे आपलं? माझं नाव सदानंद दिलीप राऊत, गोवारपेठ. बरं, इथं कशासाठी आले पंचायत समितीला? आधार मोबाईल नंबर जोडासाठी. तर हे तर बंद आहे. कितीदा येऊन वापस गेले तुम्ही? तरी 5-6 वेळा येऊन सर येथून वापस चालले गेले. तर नेहमीच बंद असतो का हे? हो, पाहिला आला कधी कधी गर्दी, तर कधी बंद, तर कधी चालू. कितीदा येऊन गेले तुम्ही इथं? 2-4 गण येऊन झाला आहे माझा इथे, आणि तहसीलमध्ये जाऊन झाला आहे. तर मग इथल्या एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्याला भेटले तर त्यांनी काय म्हटलं तुम्हाला? नाही, त्यांच्याकडं भेटले नाही. आम्ही विचारले का बंद आहे, म्हटले का वापस जायचा. बरं, म्हणजे जवळपास तुम्ही कितीदा आले? 3-4 वेळा आले. अच्छा, ठीक आहे, थँक्यू. का नाव आहे आपलं? कविता रवी जांभुडे. कोण्या गावावर राहता आपण? आम्ही इथंच राहतो. आता नागबीड पंचायत समितीला कशासाठी आले होते? आम्ही आधार कार्डमधलं नाव चेंज करायचं. मग आधार कार्ड अपडेट करायसाठी आले की नाव चेंज करायसाठी आले? नाव चेंज करायसाठी. ऑफिस चालू आहे की बंद आहे आता? बंद आहे. किती दिवसापासून बंद आहे ताई? माहीत ना, आज पहिल्यांदा आले. पहिल्यांदा आले. आता चालू आहे की बंद आहे? बंद आहे. ठीक आहे, थँक्यू. ताई कशासाठी आली नागबीड पंचायत समितीला तुम्ही? आधार कार्ड आहे. आधार कार्डसाठी. ऑफिस चालू आहे की बंद आहे? बंद. कितीदा आले तुम्ही? पहिल्यांदा. मग आता ऑफिस बंद आहे, तर मग समोरच्या कोणत्या अधिकाऱ्याला भेटले का तुम्ही? नाही. बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ. आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ. ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज. आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका. जय महाराष्ट्र.